आणखी एक मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्यासमोर येते। पुण्यातनं ही ब्रेकिंग न्यूज आहे। सिंहगड रोडवर मराठा आंदोलक जमले होते अशी माहिती मिळते। तर मुख्यमंत्री फडणवीस येण्यापूर्वी हे मराठा आंदोलक तिथे जमले होते अशी माहिती मिळते। पुण्यात मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। तर सिंहगड रोडवर हे मराठा आंदोलक जमलेले होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच भागामधून जाणार होते आणि त्यामुळे ते येण्यापूर्वी मराठा आंदोलक कदाचित त्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न करणार असतील अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। तर पुण्यात काही मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। हे सगळे मराठा आंदोलक सिंहगड रोडवर जमले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे येणार होते। रोहन कदम आमचा प्रतिनिधी पुण्याहून आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। रोहन, सिंहगड रोड परिसरामध्ये मुख्यमंत्री येणार होते आणि त्यापूर्वीच काही मराठा आंदोलक पोहोचलेले आहेत, त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। नक्की काय उद्देशाने हे सगळे जमले होते? खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यातील विविध गणेश मंडळांना भेटी देत आहेत। अभिनेते नाना पाटेकरांच्या घरी देखील ते आता पोहोचलेले आहेत आणि ज्या मार्गावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार होते त्या सिंहगड रोडच्या महत्त्वाच्या चौकामध्ये काही मराठा आंदोलक जमलेले होते। भगवे टोपे, भगवे उपरणं घेऊन ते त्यांचं म्हणणं जे आहे ते मांडणार होते, कारण का मागील काही दिवसांपासून जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या आंदोलकांच्या भूमिकेतून समजतंय की मुख्यमंत्री यामध्ये लक्ष घालत नाहीयेत असं निवेदन द्यायला आम्ही त्यांच्या ठिकाणी आलेलो होतो, त्यांना निवेदन देणार होतो आणि या सगळ्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून तोडगा काढावा अशा प्रकारचं निवेदन ते होतं आणि त्यासाठी ते कार्यकर्ते आलेले होते। परंतु या सगळ्या कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी जे आहे ते आता ताब्यामध्ये घेतलेलं आहे। पुण्यातील नांदेड सिटी पोलीस स्टेशनला या सगळ्या आंदोलकांना पोलीस घेऊन गेलेले आहेत, तिथे त्यांची चौकशी केली जाईल। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 8 ते 10 कार्यकर्ते भगव्या टोप्या घालून जे आहेत ते अशा रीतीने रस्त्यावरती आले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आजचा पुणे दौरा आहे। मुख्यमंत्री पुण्यात येत आहेत, त्यामुळे कुठेही आंदोलकांच्या माध्यमातून गैरप्रकार होऊ नये म्हणून काळजी पोलीस प्रशासनाकडून घेतली जाते। सध्याच्या घडीला या सगळ्या आंदोलकांना नांदेड सिटी पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहेत, तिथं त्यांना ताब्यात घेतण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता नेमकी काय चौकशी केली जाते आणि अशा पद्धतीने मुख्यमंत्री जर का गणेश मंडळांना 8 ठिकाणी भेटी देणार असतील तर जर का हे सगळे आंदोलक पुन्हा त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला तर मात्र पोलिसांची जी आहे ती चांगली तारांबळ होऊ शकते। त्यामुळे सध्याच्या घडीला पोलिसांनी यंत्रणा जी आहे ती लावलेली पाहायला मिळते। अशा पद्धतीने मराठा आंदोलक जर का कुठे जाणार असतील। रोहन, या सगळ्या घटनेवर लक्ष ठेवून राहा, अधिक अपडेट्स तुझ्याकडनं घेऊ। तर आपण पाहतोय पुण्यात सिंहगड रोडवर मराठा आंदोलक जमले होते। मुख्यमंत्री याच ठिकाणावरून जात होते आणि त्यामुळे आता कदाचित परिस्थिती बिघडू नये म्हणून या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं।